संत महाविद्यालय नांदेडतर्फे मराठी विभागातर्फे कोरोना म्हणजेच कोविड-19च्या या काळामध्ये कृतिशील प्रतिसाद म्हणून वाचन कट्टा हा उपक्रम सुरू केला गेला, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। याच सदराच्या खाली प्रेरणांचा प्रवास या नावाने एक वेगळा सदर त्यांनी चालू केलेला आहे। मी सर्वप्रथम आमचे प्राध्यापक विश्वाधर देशमुखांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या काळामध्ये अतिशय चांगले उपक्रम ऑनलाईन राबवलेत आणि विद्यार्थ्यांच्या सतत सानिध्यात ते या निमित्ताने राहिलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की एका अदृश्य निर्जीव अशा विषाणूने, त्याला आपण कोरोना म्हणतो, संपूर्ण जगाला वेठीस धरलेला आहे। अगदी मी म्हणणारे डेव्हलप्ड कंट्रीज सुद्धा आज वेठीस धरले गेलेले आहेत। ते स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत, मग ते आर्थिक अस्तित्व असो, सामाजिक अस्तित्व असो। आणि अशा काळामध्ये आज आपण भारत देशही चाललेला आहे। आपण आज 2020 एडी मध्ये आहे म्हणतात, इसवी सन 2020। परंतु ह्याच्या पुढे मला वाटतं एडी आणि बीसी, बिफोर क्राइस्ट, आणि एडी म्हणजे खरं म्हणायचं ते अनो डॉमिनी म्हणतात त्याला, म्हणजे इसवी सनामध्ये। पण ह्याच्या पुढे ह्याचे संदर्भ बदलले जातील। बीसी म्हणजे बिफोर क्राइस्ट नाही, बिफोर कोरोना होईल, आणि एडी म्हणजे एडीसी म्हणू आपण, आफ्टर डिफिटिंग कोरोना। अशा प्रकारे विभाजन या एराचं होईल, या पर्वाचं होईल असं मला वाटतं। आणि म्हणून बिफोर कोरोना जग काय होतं आणि आफ्टर डिफिटिंग कोरोना जग काय असेल, आपला भारत काय असेल, आपला महाराष्ट्र काय असेल आणि आपण काय असू, याच्यावर चर्चा करण्यासाठी हा प्रेरणाचा प्रवास हा उपक्रम सुरू झालेला केलेला आहे। माझ्या याला मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे या गोष्टीला तरुणाईने एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे। कोरोनाने आपल्याला खूप शिकवलंय। म्हणजे मी म्हणणारे लोक सुद्धा आज जमिनीवर आलेत, कारण आपण कुठेतरी सायन्सच्या मागे इतकं गेलो की आपल्याला पर्यावरणाचं भान राहिलं नाही, आणि म्हणून कदाचित आपण आज या कोरोनाच्या काळात आपण जमिनीवर आलो। सामाजिक क्षेत्रामध्ये आपले संबंध कसे असावेत एकमेकांशी, कुटुंबाशी आपण कसं वागावं, अशा अनेक गोष्टी या कोरोनाने आपल्याला शिकवलेल्या आहेत। पण ह्याच्याकडे ही संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे। संकट तर आहेच, या संकटावर आपण मात करूच, यात काही वाद नाही। आपण प्रत्येक संकटावर मात करत आलेलो, याही संकटावर करू। परंतु या संकटावर मात केल्यानंतरचा जो भारत असेल, जे जग असेल, या जगाला आपण कसं सामोरं जावं, ते खरं म्हणजे तरुणाईने याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे, आणि या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे। आपण पाहतो की अनेक मजूर आज आपापल्या घरी गेलेले आहेत, उत्तर प्रदेशला गेलेले आहेत, बिहारला गेले, मध्य प्रदेशला गेले। याचा अर्थ काय, आपल्याकडचं महाराष्ट्राचं उद्योग बंद पडणार असा नव्हे। त्याची जागा नवीन लोक घेतील, नवीन तरुण येतील। नवीन तरुणांना आपलं स्वतःचं काहीतरी करण्यासाठी हे प्रेरणा मिळाली पाहिजे। हे कोरोनाच्या नंतरचं जग सामोरं कसं जायचं, यासाठी खरं हा उपक्रम जो आहे हा खरोखरच उपयोगी पडेल अशी माझी खात्री आहे। आणि म्हणून तरुणाईने याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहावं, संधी म्हणून याच्याकडे पाहावं। आपल्याकडे जे टॅलेंट्स आहेत त्याला जास्तीत जास्त वाव आपण कसा देता येईल, जास्ती मेहनत करून कशा पद्धतीने आपण या आफ्टर कोविड-19च्या जो काही सिनेरिओ असेल, तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, वैज्ञानिक असेल, सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला याला सामोरं गेलं पाहिजे। यासाठी प्रेरणांचा प्रवास हा सदर जो आहे हा प्रत्येकाने गांभीर्याने घ्यावा, आणि त्यातून जे काही आपल्याला घेता येईल ते घेण्यात घ्यावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो। प्रेरणांचा प्रवास त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो, आणि या प्रेरणेच्या प्रवासातून खरोखरच तुम्हाला योग्य अशी प्रेरणा मिळेल, विपुल अशी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। प्रेरणेचा प्रवास मधील आजचे आपले 5वे तरुण तेजांकित आहेत अरविंद जगताप, मुंबई। गुगल मॅपवर देखील सहजासहजी न सापडणारे बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी हे त्यांचे मूळ गाव। भले हे गाव मॅपवर सापडणार नाही, परंतु जगभरामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत आपल्या गावाचे चित्र आणि चरित्र घेऊन जाणारे कवी, गीतकार आणि लेखक म्हणजे अरविंद जगताप।
गावाकडे असताना घरी येणाऱ्या आंतरदेशीय पत्रांमध्ये कोऱ्या राहिलेल्या जागेवर उत्कटपणे काहीतरी नोंदवण्यातून त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. मूलतः ते विज्ञान शाखेचे विद्यार्थी, पण प्रयोगशाळेतील निर्जीव शांततेपेक्षा कोऱ्या कागदाची हाक त्यांना जवळची वाटली. मित्रांना प्रेमपत्रे लिहून देण्यापासून सुरू केलेला लेखनाचा प्रवास अवघ्या जगाला प्रेमात पाडणारी पत्रे लिहिण्यापर्यंत आलेला आहे. 11वीच्या वर्गात असताना दैनिक लोकमत सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात लिहिलेल्या कॉलम पासून आज घडीला मराठीतील सर्वाधिक महत्वाचे चित्रपट आणि मालिका लिहिण्यापर्यंत त्यांची यात्रा घडून आलेली आहे. परंतु हे काही सहजासहजी एका रात्रीत घडलेले नाही. आपल्या अंतःकरणात खोलवर साचून राहिलेले ते अगदी सहजतेने ए हृदयीचे ते हृदयी घेऊन जाण्यासाठी माऊलीचे काळीज असावे लागते आणि ते कमवावे लागते. ते त्यांच्याकडे आहे. म्हणून तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा त्यांनी लिहिलेला सिनेमा पाहताना पाषाणालाही पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. बरं, हे केवळ एखाद दुसऱ्या सिनेमाच्या पटकथेबद्दल असते असेही नाही, तर डॅम्बिस सारखा तरल नातेसंबंधाचा वेध घेणारा चित्रपट असो किंवा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सारखा विनोदी चित्रपट असो, अशा कितीतरी चित्रपटांमधून ग्रामसंस्कृतीचे सर्वांग त्यांनी संवेदनशीलतेने उभे केलेले आहे. जे पटकथेबद्दल तेच गीतांबद्दलही. महानगरांच्या कव्हरेज क्षेत्रात येऊन आकाशाला कवेत घेण्याची कितीही इच्छा असली तरी गावच्या मातीत खोलवर रुजलेली मुळं उपटून काढता येत नाहीत. अशा वेळी गाव आणि शहराच्या मधोमध पारंबीसारखं अधांतरी लटकत राहण्याची वेदना कोणता झेंडा घेऊ हाती अशा त्यांच्या कितीतरी गीतांमधून प्रकट झालेली दिसते. अनेक चित्रपट, वेगवेगळ्या प्रकारची गाणी, पण या सगळ्यातून अखंडपणे वाहत राहिलेला असतो संवेदनांचा झरा. या वाहत्या झऱ्याचीच ती किमया असते की चला हवा येऊ द्या या विनोदी मालिकेत पापण्यांच्या कडा ओलावणारा पोस्टमन काका केव्हा येईल याची आपण व्याकुळ होऊन वाट पाहत राहतो. ही त्यांच्या शब्दातली ताकद असते की समाज माध्यमांवरील 2 ओळींचा मेसेज वाचण्यासाठी सुद्धा फुरसत नसण्याच्या काळात पत्रास कारण की या त्यांच्या पुस्तकांच्या 2 वर्षात 10च्या वर आवृत्त्या निघतात. गोष्ट छोटी डोंगरा एवढी हे त्यांचे नवे पुस्तक हाती घेऊन त्यातली प्रत्येक गोष्ट वाचायला लागलो की आपण करुणेच्या डोहात खोलवर उतरत जातो. आपण आयुष्यात नोकरी करणार नाही, लेखक बनणार आणि लेखक म्हणूनच जगणार. अगदी तरुण वयात हा धाडसी निर्णय घेऊन स्वतःच्या अटी आणि शर्तीवर त्यांनी आपली आजपर्यंतची दिमाखदार वाटचाल केलेली आहे. बालवयात आंतरदेशीय पत्रांच्या कोऱ्या जागेत लिहिलेल्या मजकुरापासून कम्प्युटरच्या स्क्रीनवर उतरणाऱ्या ब्लॉगवरील मजकुरापर्यंत त्यांचा प्रवास झाला असला तरी या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिलेली आहे. अक्षरे नुसती कागदावर उमटली की लेखक होता येणारे नसते, ती काळजावर उमटावी लागतात आणि जगण्याचा निरामय रियाज असल्याशिवाय अक्षरे काळजावर उमटत नाहीत. जगणे असो वा लिहिणे याबद्दल पराकोटीची निष्ठा बाळगणाऱ्या त्यांच्यासारख्या कृतिशील लेखकाचे प्रेरणेच्या प्रवासात सहभागी होणे ही गोष्ट आम्हा सगळ्यांचा उत्साह वाढविणारी आहे. आपण सगळेजण त्यांच्या या मनमोकळ्या संवादाचे मनपूर्वक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार मित्रांनो, यशवंत महाविद्यालय मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह आणि प्राध्यापक विश्वाधार देशमुख या सगळ्यांच्या निमित्ताने आज तुमच्याशी संवाद साधायची ही संधी आहे आणि तरुण मित्रांशी बोलतोय. खरं तर हा सेल्फी कॅमेरा घेऊन व्हिडिओ शूट करणं म्हणजे जरा अवघड असतं, कारण आपण स्वतःलाच समोर बघत असतो, स्वतःच दिसतो मी समोर इथे मला, आणि इतरांशी बोलायला, इतरांना सांगायला तसं खूप सोपं असतं. इतरांना आपण खूप काही सांगू शकतो, सांगत राहतो आयुष्यभर. सगळेच लोकांना सांगायची वेळ असते तेव्हा ते खूप सोपं असतं. जेव्हा आपणच स्वतः समोर दिसतोय व्हिडिओत किंवा आपलीच प्रतिमा समोर दिसते तेव्हा ते खूप अवघड असतं, कारण एक आत्मपरीक्षणासारखं त्याला एक रूप यायला लागतं आणि मग स्वतःला सांगायचंय हे जरा भयंकर असतं. पण या निमित्ताने हा स्वतःशी साधलेला संवादच असल्यासारखा आहे, कारण
तुम्हाला सांगण्या एवढं काही माझं संचित नाही, माझ्याकडे काही फार असं गाठोडं नाहीये. मी शिकतोच आहे आणि अनुभव घेत 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 जे काही जमतंय तसं खरडतोय. मुळात हा काही मार्गदर्शनाचा मुद्दा नाही, हे गप्पा मारण्याचं व्यासपीठ आहे. कारण मार्गदर्शन करणे एवढी पात्रता माझी नाही. मला गप्पा मारण्यात तुमच्याशी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वाटतो की आपण सगळे आज अशा टप्प्यावर आहोत की लोक आपल्याला रोज काय 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 सांगतायत की असं होईल, जग असं बदलेल, अमुक असं होईल, तमुक तसं होईल. पण कधीतरी खिडकीतून डोकावलं, बाहेर जरा चक्कर मारली, बघितलं तर जग काही बदलेल असं फार वाटत नाही. किंवा जग बदललं असतं तर हे जरा लवकर नियंत्रणात आलं असतं. जग बदललेलं नाहीये, माणसं आहेत तशीच वागतायत आणि ती तशीच वागत राहतात. मुळात काही लोकांपुढे तर पर्याय पण नसतो. म्हणजे आपण पहिल्यापासून खूप लोक सांगतायत की आवाहन करा, घरात बसा म्हणून लोकांना. पण खरोखर इतकं सोपं आहे घरात बसणं? म्हणजे ज्या माणसाला खाण्याचंच आज काय खायचं हाच प्रश्न पडलेला, त्याला आपण काय म्हणणार घरात बसा म्हणून? आणि या पद्धतीने अशा खूप लोकांचा प्रवास आता आपण बघतोय. मुळात उत्तर प्रदेश, बिहार हा मुद्दा महत्वाचा नाही. या शहरातून, या राज्यातून, या देशातून माणसं त्या देशात, त्या शहरात, त्या राज्यात जाताना आपण बघतोय. फक्त त्या दोन चित्रांमधली जी विषमता आहे ती सगळ्यात महत्वाची, तिच्यावर आपण जास्त बोललं पाहिजे. म्हणजे मला फार वाईट वाटलं की लोक दारू सुरू करावी की नको याच्याबद्दल जेवढा वादविवाद सोशल मीडियावर किंवा याच्यावर घालत होती, पर्सनल व्हॉट्सअप ग्रुप याच्यावर त्याच्यावर. मजुरांचं काय करायचं, मजुरांना कसं त्यांच्या गावी पाठवायचं किंवा त्यांच्या गावात दुसरीकडून कामाच्या ठिकाणून त्यांना कसं आणायचं, याबद्दल एवढा वादविवाद आपण केला नाही, याबद्दल एवढं आपण लिहिलं नाही, याबद्दल एवढं आपण वाचलं नाही. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट होती. आपण माणसाला फार कमी किंमत देतोय आणि गरीब माणसाला तर सगळ्यात कमी किंमत. म्हणजे विमानातून आपण इतर देशातून लोक आणतोय याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही, पण जी माणसं बसने आणि रेल्वेने पाठवायची त्यांचं काय, त्यांच्याशी आपण किती क्रूर वागतोय ही गोष्ट आपण नीट विचार केला पाहिजे या गोष्टीचा. आणि मुळात या गोष्टीचा किमान प्रश्न विचारले पाहिजेत. आपण या गोष्टी कोणालाही जाब विचारत नाही म्हणून लोक आपल्या पद्धतीने अगदी वाटेल तेव्हा पाठवू, मनात येईल तेव्हा या लोकांचं बघू, मनात येईल तेव्हा त्यांच्या जेवणाचं बघू, इतकं हे निर्दयी आहे. म्हणजे मी वारंवार याच गोष्टीवर बोलतोय की या पूर्ण काळात सध्या जे सांगितलं जातंय ते सगळ्यात जास्त शेतकऱ्याला सांगितलं जातं. शेतकऱ्याने काय केलं पाहिजे. सगळ्यात जास्त जे सांगितलं जातं ते तरुणाला सांगितलं जातं की तरुणाने काय केलं पाहिजे. पण हा काय केलं पाहिजे ह्या गोष्टीचाच मुद्दा नाही. तरुणाला तुम्ही कुठली संधी दिली, त्यांनी काय केलं पाहिजे म्हणण्याच्या आधी त्याला काय करण्यासारखं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण हा मुद्दा घेऊ, नकारात्मक गोष्टींचा विचार पहिल्यांदा करू की राजकारण या क्षेत्रात हे सगळ्यात जास्त निर्णय घेऊ शकतो अशी व्यवस्था आपल्याकडे जी आहे ती राजकारणी हा निर्णय घेऊ शकतो, नेता निर्णय घेऊ शकतो. त्यात तरुणाला किती वाव आहे. म्हणजे त्यात जर आत्ताचं चित्र बघितलं तर 70% तरुणांना आयुष्यभर एखाद्या आमदार, खासदार किंवा कुठल्याही नगरसेवकाच्या मागे झेंडा घेऊन घोषणा देत फिरण्यापलीकडे काही काम आपल्या व्यवस्थेत ठेवलेलं नाही. राजकीय व्यवस्थेत वारंवार तेच चेहरे, वारंवार तीच माणसं, वारंवार तीच घराणे आमदार, खासदार, नगरसेवक होत राहतात. मग तरुणांनी काय करायचं? म्हणजे फक्त तो कार्यकर्ता म्हणून राहणार आहे, फक्त त्याने मागेच फिरायचंय लोकांच्या, फक्त त्याने घोषणाच द्यायच्या, फक्त तो गर्दीचा भागच होणार आहे, फक्त तो कुठले तरी सतरंजा उचलणारच असणार आहे. मग ही व्यवस्था कशी, ही सत्ता कशी, ही यंत्रणा तरुण लोकांच्या हाती येईल
हे बघणं आपलं काम आहे, याच्यावर विचार करणं आपलं काम आहे. आणि हे कुठेतरी प्रश्न विचारल्याशिवाय होणार नाही. आपल्याला सगळ्यात मोठी वाईट खोड लागलेली की आपण प्रश्नच विचारत नाही. आपण व्यवस्थेला काय किंवा आणि आपलं सगळ्यात वाईट सगळ्यात दुर्दैवी मुद्दा हा आहे की आपण कॉलेजात जायच्या वयातच किंवा अगदी शाळेतच पोरं कुठल्या तरी एका पक्षाचे एका विचारसरणीचे टोकाचे भक्त झालेले आहेत. म्हणजे हा विरोधी आहे तो सत्ताधारी असं शाळेपासून मुलांचं चाललेलं आहे. हे भयंकर वाईट आहे. आपण एका कुठल्याही विचारसरणीचे कसे काय होऊ शकतो. म्हणजे आपलं आयुष्य आपण किती जगलोय असं माणसाने म्हणजे म्हातारपणी कुठले तरी टोकाचा विचार किंवा टोकाची विचारधारा स्वीकारणं हे समजू शकतं, कारण त्याने त्याच्यात आयुष्य घातलेलं असेल, त्याचा अनुभव असेल, त्याने अभ्यास केलेला असेल. पण तरुणांनी कुठली टोकाची विचारसरणी गरजच नाहीये. हा चांगला आहे तो वाईट आहे असा मुद्दा नाही. हा या क्षणी कसा आहे, याने या परिस्थितीत काय केलं ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण कोणाचे फॉलोअर बनण्यात अर्थ नाही. मला नेहमी हा मुद्दा वाटतो की आपल्याकडे प्रत्येक जण शिवाजी महाराजांचं नाव घेतो. नाव घेणं खूप सोपं असतं, पण त्यांच्या जागी हा जर विचार करून बघितलं तर त्यांना पर्याय खूप होते ना. म्हणजे त्यांनी ठरवलं असतं तर कुणाची तरी बाजू घेऊन ते आयुष्य सुखात जगू शकले असते. पण त्यांनी स्वराज्याचा विचार केला. त्यांनी स्वतःचं राज्य असावं, आपलं राज्य असावं, आपल्या लोकांचं राज्य असावं हा विचार केला. म्हणून आज आपण हे दिवस बघतोय. आणि त्या शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे देशात पहिल्यांदा एवढा स्पष्टपणे स्वराज्याचा विचार करणारे शिवाजी महाराज की ज्यांना नाही मला गुलामगिरी सहन होणार नाही, माझ्या माणसांना मी गुलामीत राहणं बघूच शकत नाही, मी लढा देणार, मी स्वराज्य उभं करणार. म्हणजे राज्याभिषेक करण्याची ताकद, राज्याभिषेक करण्याचा विचार कोणाच्या डोक्यात येऊ शकतो, ज्याच्या डोक्यात हे स्वच्छ स्पष्ट असतं की मला माझं राज्य, माझ्या लोकांचं राज्य पाहिजे आणि मला गुलामी नको आहे. मग त्या शिवाजी महाराजांचं नाव घेताना आपण जर कुठल्या तरी नेत्याच्या मागे फिरत असू, त्याचं जय आणि अमुक ह्याचं जय आणि कुठल्या तरी पक्षाचं जय जयकार करत असू तर आपण खूप मूर्ख आहोत. म्हणजे ही लाचारी आपण तरुण वयात पत्करणं हा अतिशय चुकीचा मुद्दा आहे की मी ह्याचा समर्थक, मी त्याचा समर्थक कसा काय असू शकतो. मी फक्त चांगल्या गोष्टीचा समर्थक असू शकतो. मला तो मुद्दा नेहमी पडतो की झेंडा कुठलाही असू द्या त्याचा दांडा विकासाचा पाहिजे. हे जे बोललं जातं ना की तुम्ही आज कुठे आहात, कोणाच्या ह्याच्यात आहात काय हा मुद्दा नाही. मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही सत्याच्या बाजूने, चांगल्या कामाच्या बाजूने असणं महत्वाचं आहे. आणि तरुण राजकारणात नेमका सगळ्यात जास्त वापरला जातोय आणि ही गोष्ट फार भयंकर आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आपण एक विशेषतः ग्रामीण भागातले तरुण किंवा ह्यांनी MPSC सारख्याच्या गोष्टी आहेत. आपल्याकडे या बाबतीत म्हणजे अनेक उत्तम अधिकारी सगळे ग्रामीण भागातून गेलेले आहेत. त्यांनी योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. कारण एका ठराविक वयात, एका ठराविक काळात लक्षात येतं की हा मुलगा MPSC क्रॅक करू शकतो की नाही, हा UPSC क्रॅक करू शकतो की नाही. पण जर केवळ धंद्यासाठी, जर कोचिंग क्लासेसचा भाग होण्यासाठी जर त्या तरुणाला राबवून घ्यायचंय, वापरून घ्यायचंय तर मग ते मार्गदर्शन होत नाही. पण असे कित्येक तरुण केवळ MPSC क्रॅक होत नाही किंवा झाली नाही किंवा स्पर्धा परीक्षेत आजमावून बघायचंय स्वतःला असं म्हणून जे शहरात गेले ते परत येत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की मग गावी काय म्हणतील. तर ते आपल्याकडे ही अपेक्षा ठेवणं, आपल्याकडे लोकांना म्हणजे अरे काय म्हणतील म्हणजे काय, नाही जमलं ठीक आहे ना, नाही जमलं एखाद्याला. आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं करिअरचं हा एकमेव पर्याय उरल्यासारखं जे तरुण वागतायत ते फार भयंकर आहे. आता नवीनच आलंय, कोरोना आल्यापासून जे मजूर बाहेरचे होते, उत्तर प्रदेश, बिहार, हे बिचारे इथं शक्यच नाही त्यांना राहणं, ते निघून गेले किंवा जात आहेत. तर आता सोशल मीडियावर किंवा काही लोक तुम्हाला सांगतायत की मराठी तरुणांनी हे सगळं ताब्यात घेतलं पाहिजे. तर एक मुख्य गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला मजुरांची जागा भरून काढायची नाहीये. म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मजुरी केली ती मजुरी आता मराठी तरुणांनी करायची, हा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. मुळात मराठी तरुणांनी फक्त आणि फक्त उद्योगच केला पाहिजे. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला पाहिजे की कुठेतरी 4-5 हजारावर नोकरी मजुरी करणं किंवा ह्या गोष्टी करणं ह्याच्यासाठी नाही आपण
मुळात हा विचारच कसा येऊ शकतो की हे कामं मराठी मुलांनी केली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा विचार मराठी तरुणांनी किंवा मराठी मुलांनी सगळ्यांनीच हा केला पाहिजे की आपला वारसा, आपल्याला वारंवार सांगितलं जातं की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, तर तसं नाहीये. आपण उद्योग करू शकतो, चांगला उद्योग करू शकतो, आणि ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. आणि अगदी अलीकडची उदाहरणं घ्यायची तर महात्मा फुलेंचं उदाहरण आहे की ते यशस्वी उद्योजक होते. म्हणजे महात्मा फुलेंचं आपल्याला फक्त सामाजिक कार्यच माहीत असतं, ती खूप महत्वाचीच गोष्ट आहे, पण आपण त्यांच्याकडे हे एक उद्योजक म्हणून पण बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने पण ते आदर्श आहेत. त्यांचं महात्मा फुलेंचंच नाही, आपण अगदी टिळक आगरकरांची स्वतःची वर्तमानपत्र होती. टिळकांचा केसरी होतं, आगरकरांचा सुधारक होतं, म्हणजे कर्व्यांच्या संस्था होत्या. बरं, ही सगळी सामाजिक कार्य करत होती, ही सगळी कुणी स्वातंत्र्य चळवळीत होतं. म्हणजे उद्योजक होते म्हणून काही फक्त लूटमार करत होते असं नाही. उद्योजक होते तर ते शिस्तीत आणि अतिशय प्रामाणिकपणे आपला उद्योग करणारी माणसं म्हणून मराठी माणसांची सगळ्यात जास्त उदाहरणं पण आपल्याला देता येतील. म्हणजे किर्लोस्करांनी एक मोठी परंपरा निर्माण केली, गरवारेंची एक मोठी परंपरा आहे. म्हणजे अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील की ज्या म्हणजे आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटलांना आपण फक्त सामाजिक किंवा ह्या सगळ्याच अंगाने बघतो, पण कर्मवीर भाऊराव पाटलांमुळे किती लोकांना रोजगार मिळाला याचा विचार करून ही मांडणी करण्याची गरज वाटत नाही का कोणाला? की कर्मवीर भाऊराव पाटलांमुळे आज महाराष्ट्रात किती मोठी शिक्षण संस्था, रयत जाळं निर्माण झालं आणि त्याच्यावर कित्येक हजारो लोक जगतायत, जास्तच लोक जगतात. तर हा केवढं मोठं काम आहे. मग ह्या पद्धतीने स्वतःचं एक सामाजिक भान जपून उद्योग करणारी इतकी मराठी माणसं असताना मराठी माणसाला उद्योग जमत नाही असं म्हणणं हा वेडेपणा आहे. म्हणजे अशा कित्येक संस्था आपल्याकडे महाराष्ट्रात दिसतील, असे कित्येक उद्योग दिसतील आणि अशी कित्येक उदाहरणं दिसतील. तरी पण आपण जर त्याच्यातून शिकायचं नाही आणि अशा कुठल्या तरी व्हॉट्सअपवर पोस्ट पाठवायचे की आता उत्तर प्रदेश बिहारी गेले, त्यांच्या जागा आपण भरून काढल्या पाहिजे, अरे काय स्वप्न काय दाखवताय तुम्ही? हा मूर्खपणा आहे. हे स्वप्न नाहीये, हे स्वप्न बघायचं पण नाहीये. स्वप्न बघायचंय ते मुळात अनिल अंबानी आणि अदानी आणि टाटांचं नाव का नाही घेत तुम्ही? त्यांचा आदर्श आणि त्यांच्या जागा का भरून नाही काढायच्या? म्हणजे एकतर आपल्या देशात अतिशय विषम विकास असो किंवा अतिशय विषम वाटणी आहे सगळ्या गोष्टींची. म्हणजे आपल्याला गेली कित्येक वर्ष, सरकार कुठलंही असो, गेली कित्येक वर्ष सगळी कामं अंबानींना मिळणार किंवा अदानीला मिळणार किंवा ह्यांना बाकीच्या अजून उद्योगपतींना मिळणार. हे 4-5 नावं सोडून बाकीच्या लोकांना का नाही काम मिळत? बाकीच्या लोकांना का नाही कॉन्ट्रॅक्ट मिळत मोठे? मग ह्या गोष्टींचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. बरं, हा विचार आपण असं सरकारला विरोध करत बसणे हा नाही. ह्या लोकांना कसं मिळतं ना आपल्याला का नाही मिळत? आपण का त्या यादीत जात नाही होत? या इतक्या स्वच्छपणे आता या गोष्टींचा विचार केला पाहिजे. उगाच आपण नाही ती जवळची तर आपण महाराष्ट्रात होतो, मुंबईत विचार केला तर मुंबई कोणाच्या ताब्यात आहे? आपल्या ताब्यात. मग मुंबईत जर ही माणसं राज्य करू शकतात तर मुंबईत मराठी माणसांनी पण राज्य केलं पाहिजे. पण हा काही मुद्दा आपल्याला प्रांतवादाच्या अँगलने नाही विचारात घ्यायचा आहे. आपल्याला हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे तो केवळ स्वप्न बघण्याच्या, की आपण दरवेळी आपले नेतृत्व, दरवेळी आपले लोक आपल्याला हे सांगतात की आता ते कसे लोक बाहेरून येऊन मग इथं कामं करतात, ते त्यांनी आपल्या नोकऱ्या, त्यांनी आपली कामं, ते दूध विकतात, ते पेपर वाटतात. हे आपलं स्वप्न आहे का? हे आपलं स्वप्न नाहीये. हे काम करायला चुकीचं आहे किंवा केलं नाही पाहिजे हा मुद्दा नाही, पण हे स्वप्न नाहीये. आणि म्हणून जी आपल्याला स्वप्न दाखवणारी माणसं आहेत एकतर त्यांच्याबद्दल पण आपण जरा नीट विचार केला पाहिजे. कारण सतत आपल्याला छोट्या छोट्या गावांमध्ये सगळीकडे जो मार्गदर्शन करणारी किंवा जी वाट दाखवणारी, दिशा दाखवणारी माणसं आहेत ते अतिशय छोटे छोटे स्वप्न आपल्या डोक्यात घालून देतात. आपल्या डोक्यात कुठली तरी सुरक्षित नोकरी, कुठली तरी छोटीशी नोकरी, कुठलं तरी छोटंसं घर, हा सगळा मुद्दा पहिल्यांदा आपल्याला आपल्या डोक्यातून बाहेर काढणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मला असं
सगळ्यात जाता जाता आणखी हा एक मुद्दा तुम्हाला सांगावा असा वाटतो की तुम्ही मराठी विभागाचे आहात, आपण सगळे वाचणारी माणसं आहोत, तुमच्यापैकी खूप जण लिहिणारी असतील. मला नेहमी मराठी भाषेच्या बाबतीत हा मुद्दा वाटतो की मराठी भाषेत आपण गेल्या कित्येक वर्षांमध्ये मराठी भाषेत किती मुलांनी किंवा किती मुलींनी प्रपोज केलंय. 90% मुलं मुली प्रेम व्यक्त करताना आय लव्ह यू असंच म्हणतात. म्हणजे ते अगदी कुणीही. तर मराठी भाषेत प्रेम व्यक्त करण्याला एखादं वाक्य नसावं किंवा एखादं वाक्य रूढ होऊ नये. मग आपण काय प्रेम न करणारी माणसं आहोत का? आपली भाषा आपल्याला नीट वापरता येत नाही. पूर्वी कसं, काही वर्षांपूर्वी आपल्याकडे मी लघवीला चाललोय, सूला चाललोय असं बिनधास्त वर्गात बोलायचे लोक. आता एकदम टॉयलेटला चाललोय, वॉशरूमला चाललोय असं बोलायला लागले. आपल्याला आपल्या भाषेचं कमीपणा का वाटतोय? आपल्याला आपल्या भाषेची लाज का वाटते? म्हणजे अरे तुझ्या गावाला एसटी येत नाही, तू कुठं वॉशरूमला चालला? काय तुला एवढा वॉशरूम? कुठे वॉशरूम? एकतर हा सगळा गोंधळ कशासाठी आपला झालाय? आपण आपल्या भाषेला लाजतोय. मला असं वाटतं की इंग्रजी भाषा काय किंवा जगातली कुठलीही भाषा काय, ती शिकायला तर पाहिजेच, ती यायला तर हवीच, पण आपल्या भाषेला लाजणं हा फार भयंकर रोग आहे. हा रोग पहिल्यांदा बरा झाला पाहिजे आणि यानंतरच्या काळात हा मुद्दा आपण डोक्यात ठेवला पाहिजे की जगाशी संवाद साधायला किंवा जगाच्या बरोबर राहायला आपण आपल्या भाषेत बोलणं किंवा आपल्या भाषेत व्यक्त होणं याने काही कमीपणा येत नाही. फक्त आज टीव्ही पुरतं किंवा चित्रपटांपुरतं बोलायचं तर मी मराठी विभागातल्या किंवा सगळ्या मित्रांना सांगेन, मराठीच्या अभ्यासकांना, की आज कधी नव्हे ती अस्सल मराठी शैली म्हणजे आपल्या गावाकडची, तुमच्या गावाकडची, तुमच्या विभागातली ही खूप गरजेची झाली आहे. चित्रपट माध्यमात, जाहिरातीत, वर्तमानपत्रात, टीव्हीवर की मालिकांमध्ये तुम्ही बघत असाल की प्रादेशिक भाषेत गावाकडच्या त्याच्या शैलीत त्याच्या प्रदेशातली भाषा ही खूप लोकप्रिय होत चालली आहे, ही खूप गरजेची होत चालली. म्हणून तुम्हाला जर ती भाषा अस्सल आणि सकसपणे लिहिता येत असेल तर तुमच्यासारख्या लेखकांची खूप गरज या क्षेत्राला आहे. आणि कायम ती स्वतःच्या भाषेवर हुकूमत असलेली माणसं गरजेचीच राहतील. तर तुमची स्वतःची भाषा ही खूप महत्वाची आणि तुमची स्वतःची शैली ही खूप महत्वाची आहे. तुमच्या स्वतःच्या शैलीला जास्त किंमत आहे. आपण सगळेच त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं की हा सगळा वेळ, हे सगळं थांबणं हे फार कायमचं नाही. हे सगळं थांबणं, आपण जे थोडा वेळ आपल्याला मिळालाय तो सत्कारणी लावताच आहात तुम्ही. मी काय उपदेश करणार नाही, करायची गरज नाही. पण एक मात्र निश्चित सांगेन की इथे आपण सगळे थोडा वेळ जो हवा असतो आपल्याला, की मला थोडा वेळ हवाय, मला थोडा वेळ हवाय, मला माझी स्पेस पाहिजे, मला अमुक पाहिजे, तर हा वेळ सुदैवाने आपल्याला मिळालाय. आणि जेव्हा जेव्हा माणसं शांतपणे एका जागी बसून काही निवांत विचार करत असतात तेव्हा जगातले सगळ्यात मोठमोठे शोध लागलेत. न्यूटन जसा झाडाखाली बसला होता, सफरचंद पडलं आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आर्किमिडीज बाथटब मध्ये बसून होता, अचानक तो उठला, पाणी बाहेर पडलं, त्याला जेम्स वॅटला वाफेचा बघून, ते किटली बघून जो शोध लागला. ह्या सगळ्या गोष्टी घरात किंवा असे निवांत बसलेले होते लोक आणि यांनी खूप महत्वाचे शोध लावले. तर आपणही आता निवांत आहोत आणि आपल्याकडूनही काहीतरी महत्वाचं काम होईल या शुभेच्छा देतो. आणि हा अतिशय चांगला उपक्रम प्राध्यापक विश्वाधार देशमुख आणि कल्पक समूह विद्यार्थ्यांचा यांनी यशवंत महाविद्यालयांनी केलेला. या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.